गावो, यावो यावो गीत प्रभूचे गावो. उठला प्रभुजी मरण जिंकून नाचा हर्ष करावो, गीत प्रभूचे गावो, यावो यावो गीत प्रभूचे गावो, यावो यावो गीत प्रभूचे गावो. अमंगलाचे झाले मंजन, सुमंगलाचे घडले दर्शन. अमंगलाचे झाले मंजन, सुमंगलाचे घडले दर्शन. प्रभु येशूच्या चरणी वंदन वारंवार करावो, गीत प्रभूचे गावो, यावो यावो गीत प्रभूचे गावो, यावो यावो गीत प्रभूचे गावो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. बंधू भगिनींनो, आज पवित्र ख्रिस्त सभा उपासनेमध्ये संत मथियास ह्या प्रेषिताचा सण साजरा करते. संत मथियास हा प्रभू येशूने स्वतः इतर 12 निवडला नव्हता, परंतु जुदासने जे काही केलं आणि नंतर तो गळफास घेऊन मरण पावला, म्हणून त्याच्या जागेवर मथियास हा परमेश्वराच्याच इच्छेने प्रेषितांनी त्याला निवडलं. आपण ह्या पवित्र मिसेमध्ये विशेष प्रार्थना जगातील सर्व बिशपांसाठी, विशेष करून आपले पोप महोदय त्यांच्यासाठी आणि त्यांच्याबरोबर आणि त्यांच्या आधिपत्याखाली असलेले सर्व बिशप्स यांच्यासाठी विशेष प्रार्थना या मिसेमध्ये करणार आहोत. पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत, म्हणून आपल्या पापांची आठवण करूया, सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. पश्चातापी अंतःकरणाने सर्वजण एकत्र म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभू करी आम्हावरी दया झडकरी, प्रभू करी आम्हावरी दया झडकरी. ख्रिस्ता करी आम्हावरी दया झडकरी, ख्रिस्ता करी आम्हावरी दया झडकरी. प्रभू करी आम्हावरी दया झडकरी, प्रभू करी आम्हावरी दया झडकरी. परम ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे नीत. प्रभो देव पित्या, प्रभो परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमवुनी मान होतो ऋणवंत, तुची भगवंत थोर जगी. प्रभो जगदीशा, प्रभो येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनक नंदना परमेश को करा, प्रभो दुःख हरा परमेशा.
दयेच्या सागरा जगपापहारी दयामाबरी करी त्वरा पतित पावना जगपापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची बैसला पित्याच्या उजव्या हाताशी तुची अविनाशी दया करी परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुची प्रभुवर तुची एक थोर येशू ख्रिस्ता परम ईशाला स्वर्गात गौरव सजनाना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, प्रेषितांच्या धर्मसेवा कार्यात सहभागी होण्याचे सद्भाग्य तू संत मथियास यास दिलेस. त्याच्या प्रार्थनेद्वारे तुझ्या प्रीतीचा आम्हावर वर्षाव कर आणि तुझ्या निवडक लोकात आमचा समावेश कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. पेत्र बंधुवर्गांमध्ये सुमारे 120 माणसांच्या जमावामध्ये उभा राहून म्हणाला, बंधुजन हो, येशूला धरून नेणाऱ्यांना वाट दाखवणाऱ्या इस्कारियोट यहुदाविषयी पवित्र आत्म्याने दाविदाच्या मुखावाटे जे भविष्य वर्तविले ते पूर्ण होण्याचे अगत्य होते. यहुदाची आपल्यामध्ये गणना होती आणि त्याला ह्या सेवेचा वाटा मिळाला होता. स्तोत्र संहितेत असे लिहिले आहे की त्याचे घर उजाड पडो आणि त्यात कोणीही न राहो आणि त्याचा हुद्दा दुसरा घेवो. म्हणून योहानाच्या बाप्तिस्मा साक्रामेंतापासून तर ज्या दिवशी प्रभू येशूला आपल्यातून वर घेण्यात आले तोपर्यंत, म्हणजे तो आपणामध्ये येत जात असे, त्या सगळ्या काळात ही जी माणसे आपल्या संगती सोबतीत होती त्यांच्यातून एकाने आपल्याबरोबर त्याच्या पुनरुत्थानाचा साक्षी झाले पाहिजे. तेव्हा ज्याचे उपनाव युस्त होते तो बर्सबाचा म्हटलेला योसेफ आणि ज्याला मथियास म्हणतात, ह्या दोघांस त्यांनी पुढे आणले. मग त्यांनी अशी प्रार्थना केली, हे सर्वांची हृदये जाणणाऱ्या प्रभू, हे सेवकपद आणि हे प्रेषित पद सोडून आपल्या जागी गेलेल्या यहुदाचे पद ज्याला मिळावे असा ह्या दोघांपैकी तो कोण निवडला आहेस ते दाखव. मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्यावर मथियासची चिठ्ठी निघाली. तेव्हा त्याला 11 प्रेषितांबरोबर गणण्यात आले. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद असेल, परमेश्वर गरिबास आपल्या लोकांच्या अधिपतीच्या पंक्तीस बसवतो. परमेश्वर गरिबास आपल्या लोकांच्या अधिपतीच्या पंक्तीस बसवतो. परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराचे सेवक हो, तुम्ही त्याचे स्तवन करा, परमेश्वराच्या नामाचे स्तवन करा. येथून पुढे सर्व काळ परमेश्वराच्या नामाला धन्यवाद असो. आपला प्रतिसाद. परमेश्वर गरिबास आपल्या लोकांच्या अधिपतीच्या पंक्तीस बसवतो. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचे नाम स्तवनीय आहे. परमेश्वर सर्व राष्ट्राहून उन्नत आहे, त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे. आपला प्रतिसाद. परमेश्वर गरिबास आपल्या लोकांच्या अधिपतीच्या पंक्तीस बसवतो.
परमेश्वर आमचा देव, जो उच्च स्थळी राजसनारूढ आहे, जो आकाश आणि पृथ्वी ह्यांचे अवलोकन करण्यास लवून पाहतो, त्याच्यासारखा कोण आहे? आपला प्रतिसाद: परमेश्वर गरिबास आपल्या लोकांच्या अधिपतीच्या पंक्तीस बसवतो. परमेश्वर कंगालास धुळीतून उठवतो, गरिबास उकिरड्यावरून उचलतो आणि त्यास अधिपतींच्या, होय, आपल्या लोकांच्या अधिपतींच्या पंक्तीस बसवतो. आपला प्रतिसाद: परमेश्वर गरिबास आपल्या लोकांच्या अधिपतीच्या पंक्तीस बसवतो. गालेलुया प्रभूला, गालेलुया प्रभूला, गालेलुया, गालेलुया, गालेलुया प्रभूला. प्रभू म्हणतो, मी तुम्हाला निवडले आणि तुम्हाला नेमले आहे. ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे. गालेलुया प्रभूला, गालेलुया प्रभूला, गालेलुया, गालेलुया, गालेलुया प्रभूला. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत योहानकृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, जसे पित्याने माझ्यावर प्रेम केले तसे मीही तुम्हावर प्रेम केले आहे. तुम्ही माझ्या प्रेमात राहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून पित्याच्या प्रेमात राहतो, तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रेमात राहाल. माझा आनंद तुम्हामध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हास या गोष्टी सांगितल्या आहेत. जसे मी तुम्हावर प्रेम केले तसे तुम्ही एकमेकांवर प्रेम करावे, अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा, ह्यापेक्षा मोठे प्रेम दुसरे नाही. मी तुम्हास जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो हे दासाला ठाऊक नसते. परंतु मी तुम्हास मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हास कळवले आहे. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले आणि तुम्हाला नेमले आहे. ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नामाने पित्याजवळ मागाल ते पित्याने तुम्हाला द्यावे. तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हाला ही आज्ञा करतो. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. मथियास हा जुदासच्या जागेवर 12 प्रेषितांपैकी एक प्रेषित म्हणून त्यांनी निवडला. पण त्याच्यासाठी त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली आणि परमेश्वराला सांगितलं, तू निवड कोणाला निवडायचं ते. आणि मग त्यांनी आपण करतो तशा चिठ्ठ्या टाकून मथियासची निवड केली. पण परमेश्वराला पहिलं त्यांनी विचारलं. म्हणजे परमेश्वर प्रेषितांना राजासनावर, कुठल्या मोठमोठ्या जागांवर बसवण्यासाठी बोलावत नव्हता. प्रेषित हे सर्व लोकांचे सेवक असावेत, दुसऱ्यांचे पाय धुणारे असावेत. आणि म्हणून प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानामध्ये आज्ञाधारकपणाविषयी सांगतो. जो स्वतः पहिला आज्ञाधारक बनला आणि म्हणून आज्ञाधारकपणा प्रभू ख्रिस्ताच्या जीवनाचा अत्यावश्यक असा महत्त्वाचा भाग होता.
आज आज्ञाधारक राहणे म्हणजे गुलामगिरी समजली जाते, चर्चमध्ये सुद्धा. पण आपण नीट समजून घेतलं पाहिजे. आज्ञाधारक होणं मग पहिलं परमेश्वराला, पण आपणामध्ये सुद्धा जेथे कम्युनिटी आहे, जेथे समुदाय आहे, जमाव नाही, समुदाय, कम्युनिटी, क्राऊड नाही, तिथे आपणाला आज्ञाधारक हा महत्त्वाचा असतो. पण ख्रिस्ताने शिकवलेला आज्ञाधारकपणा हा मूलभूतपणे जेथे नातं आहे, जेथे रिलेशनशिप्स आहेत, जेथे परस्पर संबंध आहेत, जेथे जोडणारी नाती, जोडणारी मैत्री, सहजीवन आहे, तेथे आज्ञाधारकपणा स्वभावतःच आला पाहिजे. आणि म्हणून गुलामगिरीचा तिथे गंध नसतो. खरंच का आज्ञेत राहणे म्हणजे स्वतःचं स्वातंत्र्य गमावणे? मला नाही वाटत. आई वडील आणि मुलंबाळांमध्ये आज्ञाधारकपणा असायला लागतो, असतो. म्हणून काय मुलं आई वडिलांची गुलाम आहेत काय? पण आई वडिलांनी मुलांना प्रेमाने वागवायचं असते आणि प्रेमाने सांगायचं असते, प्रेमाने बोध करायचा असतो. पण आज्ञाधारकपणा मुलांकडून आई वडिलांना अपेक्षित असतो. त्याच्यात वावगं काहीच नाही. पती पत्नीमध्ये आज्ञाधारकपणा असतो. पती पत्नीला आज्ञाधारक राहिला पाहिजे आणि पत्नी पतीला आज्ञाधारक राहिली पाहिजे. एक कोण एकावर हुकूम गाजवतो अशातली गोष्ट नाही. पहिलं तिथं प्रेम आहे म्हणून तर ते पती पत्नी, प्रेमाचं नातं आहे, संबंध प्रेमाचा आहे. इट्स अ रिलेशनशिप. ते नातं वाढवायचं आहे, जोपासायचं आहे. गुरु शिष्य ह्यांच्यामधील संबंध, शिष्यांमध्ये आज्ञाधारकपणा असावा हे गुरुकडून अपेक्षित असते. आणि म्हणून गुलामगिरीचे जीवन लोक जगतात का मग? कोण कोणाला कसे वागवतो, कसे वागवते, ही समस्या निर्माण होत असते. परंतु ती आज्ञाधारकपणा आहे म्हणून नाही. त्याची कारणं दुसरी काही असू शकतात. प्रभू येशू ह्या पृथ्वीवर होऊन गेलेले एकमेव पूर्ण स्वातंत्र्यामध्ये जगणारी व्यक्ती होती. पूर्ण स्वातंत्र्यात जगणारे प्रभू येशू ख्रिस्त, देवाचा पुत्र जो मनुष्य झाला, मरियेच्या पोटी ज्यांनी जन्म घेतला आणि पाप सोडून इतर बाबतीत आपल्या माणसासारखा जो जगला, तो आज्ञाधारक राहिला. आपण गुड फ्रायडेच्या दिवशी तर जास्त बोलतो हे गाणं. आज्ञाधारकपणा ख्रिस्ताचा शुभवर्तमानाच्या पानोपाने आपल्याला दिसून येतो. प्रभू येशू पित्याच्या संपूर्ण आज्ञेमध्ये जगले. आम्ही याजक, फादर्स, बिशप्स, फादर्स, पोपसुद्धा, व्रतस्थ ब्रदर्स, सिस्टर्स आणि व्रतस्थ फादर्स हे गुलामगिरीचं जीवन जगतात का? आम्हाला कोणी सक्तीने बांधून ठेवून वागवते का असं? आज्ञाधारकपणा जीवनाला खरं स्वातंत्र्य देतो. ज्या दिवशी फादर होण्याचा मी निर्णय घेतला त्या क्षणापासून मी स्वातंत्र्यामध्ये शिरलो. आणि मग जी बंधनं मी स्वीकारली स्वेच्छेने, मी निवडलं फादर होण्याचं म्हणून. मला कोणीच जबरदस्ती केली नाही फादर होण्यासाठी, कोणीच नाही, देवाने सुद्धा नाही. आमंत्रित केलं, पण स्वेच्छेने मी निर्णय घेतला.
आणि निर्णय घेतला, म्हणून माझे सगळे हक्क जणू काही मी देवाच्या पायाशी ठेवले. आणि तेथपासून आजपर्यंत मी स्वातंत्र्याचं जीवन जगत असतो. मला कोणी बांधून ठेवलं नाही, कोणा फादरला कोणी बांधून ठेवलं नाही, कोणा सिस्टरला कोणी बांधून ठेवलं नाही. प्रभू येशूचे परमपित्यावर नितांत प्रेम होतं आणि परमपित्याचं प्रभू येशूवर नितांत प्रेम होतं. हे जे नातं होतं दोघांमध्ये, प्रेमाचं नातं, भरवशाचं नातं, माणूस म्हणून प्रभू येशूला, तो माणूस झाला होता. प्रभू येशूला सर्व अहंकाराच्या, स्वार्थाच्या, इगोइझमच्या, ऐहिक जगातील मोहपाशांच्या जंजाळापासून, सर्व प्रकारच्या पारतंत्र्यामधून मोकळं जीवन जगायचे होते प्रभू येशूला. म्हणून नितांत प्रेम करणाऱ्या परमपित्याच्या आज्ञेमध्ये प्रभू ख्रिस्त त्या नात्यामध्ये पिता आणि पुत्र अशा प्रकारचं ते नातं, अब्बा आणि पुत्र, प्रभू येशू ख्रिस्त माणूस झालेला, असं ते जीवन जगले. पण पृथ्वीवर ज्याचं नाव घेऊ आपण की स्वातंत्र्यात राहणारा, जगणारा, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची कोणी तुलना करणार नाही, करू शकणार नाही. अस्सल प्रेम होते, म्हणून परमपित्यावर त्यांची संपूर्णपणे भिस्त होती, कॉन्फिडन्स होता. ही ट्रस्टेड गॉड द फादर अँड गॉड द फादर ट्रस्टेड गॉड द सन. आणि म्हणून कान देऊन प्रभू येशू पित्याचा आवाज ऐकण्यासाठी आतुर झालेले असत. रात्री उठून, एकांतात जाऊन, डोंगरावर चढून ते प्रार्थना करायचे, पित्याचा आवाज ऐकायचे. त्यांची आज्ञा ही त्यांना प्रमाण होती आणि ते प्रार्थनेमध्ये पित्याचं ऐकत असत. खरं म्हणजे आज्ञाधारक हा शब्द ऐकण्यावरून आलेला आहे. ओबेदीरे लॅटिनमध्ये, ओबेदीरे म्हणजे ऐकणे, आणि जो ऐकतो तो आज्ञाधारक असतो, असं एकच शब्द आहे तो. ऐकणे आणि आज्ञा पाळणं हा एकच शब्द आहे लॅटिनमध्ये. हे पित्या, हा प्याला दूर कर. माणसाच्या स्वभावाला धरून प्रभू येशूने त्या गेत्सेमनी बागेमध्ये हे शब्द बोलले. रक्ताचा घाम निघाला असताना त्याला असह्य झालं होतं, माणूस म्हणून त्याला असह्य झालं होतं, आणि म्हणून तो हे शब्द बोलला. पण ताबडतोब तुझी इच्छा असेल त्याप्रमाणे घडो, त्याप्रमाणे होवो, असा आज्ञाधारकपणे शेवटच्या घडीपर्यंत, क्रूसावर प्राण सोडीपर्यंत माझा आत्मा मी तुझ्या हातात सोपवितो, असा हा आज्ञाधारक प्रभू ख्रिस्त जगाला स्वातंत्र्यात जीवन कसं जगायचं त्याचं उदाहरण देणारा प्रभू येशू ख्रिस्त. त्यामुळे जगाचं तारण झालं. पवित्र मरियेचा आदर्श आपण घेऊया. गाब्रिएल दूत देवाचा निरोप घेऊन आल्यावर मरिया संपूर्णपणे देवाच्या पुढ्यामध्ये नतमस्तक होऊन देवाला संपूर्णपणे शरण गेली आणि बोलली, तुझ्या शब्दानुसार माझ्या ठाई होवो. किती आज्ञाधारकपणा आपल्या ह्या पवित्र मातेचा. हे आपले आदर्श आहेत. आणि म्हणून आज्ञाधारकपणा हा ख्रिस्ती माणसाचा स्वभाव गुण असायला पाहिजे. ते गुलामगिरीचं लक्षण अजिबात नसते. आणि म्हणून ख्रिस्त आज शुभवर्तमानामध्ये शिष्यांना सांगतो, माझ्या आज्ञेत राहा. मी जसा आज्ञेत राहतो पित्याच्या, तसे तुम्ही माझ्या आज्ञेत राहा. आणि मग हे शिष्य त्यांच्या आज्ञेमध्ये दुसरे राहतात, त्यांच्या आज्ञेमध्ये दुसरे राहतात. अशा प्रकारे आपल्या जीवनाचा कारभार हा चालत असतो आणि आपली खरी भरभराट होत असते.
आजच्या मिसेमध्ये आपण विशेष प्रार्थना करत आहोत. मुळगाव येथील लुझान फुर्टॅडो, आगाशी येथील बॅप्टिस्ट मार्टिन आणि मर्देस येथील ज्योत्स्ना रोझारिओ हे आपल्या अगोदर देवाघरी निघून गेलेले आहेत. त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. मी ऐकलं की बॅप्टिस्ट मार्टिन हा अवघ्या 60 वर्षांचा माणूस होता. मला वाटतं रात्री तो अचानकपणे झोपेत मरण पावला. आणि ज्योत्स्ना रोझारिओ मर्देसची ही सुद्धा एक तरुणच बाई होती, 40 वर्षांची. तिचं 7 वर्षांचं म्हणे मूल आहे. आपण त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करू. परमेश्वराने आपल्या अगोदर निघून गेलेल्यांना त्याचं शाश्वत जीवन द्यावं, चिरंतन शांती द्यावी आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पेलण्यासाठी त्यांची श्रद्धा, त्यांचं सांत्वन बनावं, त्यांना धीर मिळावा. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुबंधित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेली ही भाकर आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेले आणि माणसांच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमची आध्यात्मिक भाकर बनो. परमेश्वर सदैव सुवंदित असो. विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुगंधित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेला हा द्राक्षरस आम्ही तुला अर्पण करीत आहोत. द्राक्षवेलीने दिलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमचे आध्यात्मिक पेय बनो. परमेश्वर सदैव सुगंधित असो. मित्रांनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमची व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू, प्रेषित मथियास याच्या सणाच्या दिवशी आम्ही अर्पण करीत असलेल्या दानांचा स्वीकार कर. या ख्रिस्तार्पणाद्वारे तुझ्या कृपेचा आम्हावर वर्षाव कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. योग्य व रास्त. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. तू सनातन मेंढपाळ आहेस. तुझ्या कळपावर कधीही तू दुर्लक्ष करीत नाहीस. प्रेषितांमार्फत तू तुझ्या कळपावर नित्य लक्ष ठेवतोस आणि त्या प्रेषितांचे त्या कळपांचे तू संरक्षण करतोस. तुझ्या पुत्राच्या कार्यात सहभागी होण्यासाठी तू प्रेषितांना आपल्या कळपाचे मेंढपाळ केलेस. आपल्या स्वर्गातील स्थानावरून ते अजून आमचे मार्गदर्शन करीत असतात आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायक वृंदांबरोबर आम्ही तुझा अखंड गौरव गात म्हणतो. पवित्र 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 प्रभू सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जय जयकार. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल.
भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, मी तुझा अपात्र सेवक, इतर सर्व याजक यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह, विशेष करून संत मथियास, आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हाला शांती दे. May the mingling of the body and blood of our Lord Jesus Christ bring eternal life to us who receive it. Amen. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन.
ही माझी आज्ञा आहे, मी तुम्हावर जसे प्रेम केले तसे तुम्हीही एकमेकांवर करा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या पवित्र कम्युनियनद्वारे तू तुझ्या प्रजाजनांना सतत नवजीवन देत असतोस. प्रेषित मथियासच्या प्रार्थनेमुळे तुझ्या निवडलेल्या संतांमध्ये आमचा समावेश कर व सार्वकालिक जीवनासाठी आम्हाला लायक बनव. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमेन. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीत पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. मित्रांनो, उद्या चौदा तारखेला आज ख्रिस्त सभा आपले पोप महोदय संपूर्ण जगाला आवर्जून विनंती करतात आणि ह्याच्यामध्ये सर्व धर्माचे नेते पण सामील झालेले आहेत पोपच्या विनंतीला मान देऊन. आणि सर्वांनी आता उद्याचा दिवस हा प्रार्थनेत आणि शक्य झालं तर उपवासात किंवा काही थोडंसं सॅक्रिफाईस करून घालवावा. मी रविवारी तुम्हाला सांगितलं होतं. तर त्यासाठी आजचा हा दिवस आज तुम्ही प्रार्थना करा. विशेष करून ह्या कोरोना व्हायरसच्या परिणामाने त्रस्त झालेल्या सर्वांसाठी, मरून गेलेले, बाधित झालेले आणि ज्यांच्यावर इतर काही परिणाम सगळे घडत आहेत रोजच्या जीवनामध्ये, ह्या सर्वांसाठी आपण सर्व धर्मांची लोक परमेश्वराकडे ज्यांच्या त्यांच्या धर्माला धरून प्रार्थना करतील. आपण कॅथलिक लोकसुद्धा, पोप महोदयांची इच्छा आहे की आपण कॅथलिक लोकांनीसुद्धा आवर्जून ह्या प्रार्थनेमध्ये भाग घ्यावा. भारतामध्ये सुद्धा मी स्वतः सर्व एक 40-50
निरनिराळ्या धर्माच्या लोकांबरोबर झूम व्हिडिओवर आम्ही प्रार्थना करणार आहोत. सर्व धर्मात प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे प्रार्थना म्हणेल. परमेश्वर अस्सल प्रार्थना नेहमी ऐकतो, कारण सर्व प्रार्थना पवित्र आत्माच प्रेरित करीत असतो, खरी प्रार्थना. आणि म्हणून आपण विनंती करू पवित्र आत्म्याला की आम्हाला प्रार्थना करायला शिकव आणि आमच्या प्रार्थनेने परमेश्वराने आमचं गाऱ्हाणं ऐकावं आणि हे संकट आमच्यापासून दूर न्यावं. शेवटचं गाणं. निर्मळ हे निष्कलंक हे परमदयामयी राणी. हे निर्मळ हे निष्कलंक हे परमदयामयी राणी. शरणागत याचका त्यागिले असे न आले कानी. हे निर्मळ हे निष्कलंक हे परमदयामयी राणी. कुणी संकटी पडता तुझला साद घालिली आई. रक्षिले बल दिधले त्या निराश केले नाही.